Hello friends, now today we are going to start hydrodynamics. In previous chapters we have already discussed hydrostatics. It means that the study of at rest fluid. In these lectures or under the topic of hydrodynamics, we discuss the study of fluid in motion. विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदरच्या चॅप्टर्समध्ये हायड्रोस्टॅटिक या कन्सेप्टमध्ये ॲट्रेस्ट लिक्विडचा स्टडी केला होता. जसं की आपण काही प्रॉपर्टी त्या ठिकाणी स्टडी केलेल्या होत्या, सरफेस टेन्शन. आज आपण या ठिकाणी हायड्रोडायनामिक्स हा टॉपिक डिस्कस करणार आहोत, हा चॅप्टर डिस्कस करणार आहोत. याच्या अंडरखाली आपण विस्कोसिटी, त्याच्यानंतर बर्नौलीज थेरम हे टॉपिक डिटेल्समध्ये या चॅप्टरच्या अंडरखाली, या सेक्शनच्या अंडरखाली आपण डिटेल्समध्ये डिस्कस करणार आहोत. त्या अगोदर हायड्रोडायनामिक्स काय हा कन्सेप्ट आपण या ठिकाणी डिटेल्समध्ये डिस्कस करणार आहोत. बघा, हायड्रोडायनामिक्स काय. हायड्रो म्हणजेच आपल्याला चांगल्या प्रकारे माहित आहे वॉटर आहे. वॉटर असणार म्हणजेच काय असणार, फ्लुइड आहे. डायनामिक्स म्हणजेच काय, मोशन्स. बघा मग, द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड इन मोशन्स इज कॉल्ड हायड्रोडायनामिक्स. एक फिजिक्सची अशी ब्रँच आहे की या ब्रँचमध्ये स्टडी केला जातो प्रॉपर्टीजचा, फ्लुइडच्या प्रॉपर्टीजचा इन मोशन्स, की जे फ्लुइड्स मोशन्समध्ये आहे त्याच्या प्रॉपर्टीचा स्टडी करणारी ब्रँच म्हणजे हायड्रोडायनामिक्स. देन राईट डाऊन द डेफिनेशन्स ऑफ द हायड्रोडायनामिक्स फॉर द जनरल नॉलेज. म्हणजेच आपण फिजिक्स शिकत आहोत तर हा कन्सेप्ट आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे, समजणं गरजेचं आहे. आपल्याला हायड्रोडायनामिक्स हा कन्सेप्टच जर समजला नाही तर व्हिस्कोसिटी, त्याच्यानंतर बर्नौलीज थेरम हा कन्सेप्ट समजणं अतिशय कठीण आहे. नाही, हायड्रोडायनामिक्सची डेफिनेशन्स तुम्हाला कोणी विचारणार नाही पेपरमध्ये, कारण आपण स्टेट बोर्डचा स्टडी करतोय. पण आपल्याला कमीत कमी माहिती असावी की कोणत्या सेक्शनच्या अंडरखाली आपण कोणता टॉपिक डिस्कस केलेले आहे. जसं की ॲट्रेस्ट फ्लुइडचा आपण स्टडी केला, हायड्रोस्टॅटिक्समध्ये आपण डिस्कस केली प्रॉपर्टी फ्लुइडची, कोणते सरफेस टेन्शन्स. आता हायड्रोडायनामिक्सच्या अंडरखाली आपण डिस्कस करणार आहे विस्कोसिटी आणि बर्नौलीज थेरम, ह्या काय प्रॉपर्टी वगैरे आहेत हे आपण डिस्कस करणार आहोत. पण त्या अगोदर हायड्रोडायनामिक्स काय हे समजणं आपल्याला गरजेचं आहे. मग बघा, हायड्रोडायनामिक्स काय. द ब्रँच ऑफ फिजिक्स, द ब्रँच ऑफ फिजिक्स which deals with study of properties of fluid in motion is called hydrodynamics. एक फिजिक्सची अशी एक ब्रँच आहे की जी स्टडी करते कशाच्या, प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडच्या प्रॉपर्टीजचा स्टडी करते इन मोशन्स, की जे फ्लुइड्स कसं आहे मोशन्समध्ये आहे त्याला आपण काय म्हणतो, हायड्रोडायनामिक्स. Then, what is meant by viscosity? बघा, विस्कोसिटी सुद्धा एक प्रॉपर्टी आहे की जे फ्लुइड इन मोशन्समध्ये आहे त्याची एक प्रॉपर्टी आहे. जसं की बघा, आता आपण या ठिकाणी डिटेल्समध्ये विस्कोसिटी काय आहे हा कन्सेप्ट डिटेल्समध्ये या ठिकाणी डिस्कस करणारच आहोत. त्या अगोदर काय आहे, आपण आयडिया या ठिकाणी आपल्याला माहिती असलेली आयडिया मी तुमच्या समोर मांडतो. वी हॅव सीन दॅट व्हेन सॉलिड सरफेस मूव्स ओव्हर द अनदर सॉलिड सरफेस, द रिलेटिव्ह मोशन्स इज अपोज्ड बाय
the frictions between the surfaces. This is called as the solid frictions. बघा, ज्यावेळेस सॉलिड सरफेस मूव्स ओव्हर, काय होते, मूव्ह होते ओव्हर द अनादर सॉलिड सरफेस, देअर रिलेटिव्ह मोशन इज अपोज बाय फ्रिक्शन्स बिटवीन द सरफेस. ज्यावेळेस ज्यावेळेस एक सॉलिड सरफेस ही काय होते, मूव्ह होते दुसऱ्या सॉलिड सरफेसवर, त्याची जी काही रिलेटिव्ह मोशन्स आहेत तिला अपोज केल्या जातो त्या दोन सरफेसमध्ये जे काही फ्रिक्शन्स आहेत त्याच्यामुळे. हे झालं सॉलिडसाठी. मग आपल्याला चांगलं आता बघा फ्लुइडसाठी काय असणार आहे कंडिशन्स. द सेम सिच्युएशन्स फॉर द फ्लुइड, मुव्हिंग फ्लुइड. मग त्या ठिकाणी लिक्विड्स असेल किंवा गॅस असेल. अ फ्लुइड मूव्ज इन द फॉर्म ऑफ लेयर्स. एक गोष्ट चांगल्या प्रकारे लक्षात घ्या की फ्लुइड हे मूव्ज होतं इन द फॉर्म ऑफ लेयर. मग काय, when a layer of the fluid moves over another layer, their relative motion is opposed by the internal frictions of the fluid. ज्यावेळेस फ्लुइडची लेयर्स ही मूव्ज होते अनादर लेयरवर, त्यावेळेस द रिलेटिव्ह मोशन्स ऑफ द फ्लुइड इज अपोज बाय द इंटरनल फ्रिक्शन्स ऑफ द फ्लुइड. जी रिलेटिव्ह मोशन्स आहे अपोज केल्या जाते इंटरनल फ्रिक्शन्सना त्या फ्लुइडच्या. धिस प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड इज कॉल्ड फ्लुइड फ्रिक्शन्स. त्या प्रॉपर्टीलाच म्हणल्या जातं फ्लुइड फ्रिक्शन्स ऑर विस्कोसिटी. देन what is the definitions of the viscosity, how to define the viscosity in words. Then the property of fluid, the property of moving fluid, liquid or gas, to oppose the relative motion between its layer is called viscosity. बघा विस्कोसिटी काय, द प्रॉपर्टी ऑफ मुव्हिंग फ्लुइड. ही एक प्रॉपर्टी आहे मुव्हिंग फ्लुइडची. मग त्या ठिकाणी लिक्विड्स असेल किंवा गॅस असेल. टू अपोज द रिलेटिव्ह मोशन्स, कशासाठी, टू अपोज द रिलेटिव्ह मोशन्स कशामध्ये, बिटवीन इट्स लेयर्स. जी काय आहे फ्लुइडचे दोन लेयर्स आहे. मी तुम्हाला अगोदरही सांगितले की लिक्विड मूव्स इन द फॉर्म ऑफ लेयर्स. मग ज्यावेळेस एक लिक्विडची लेयर्स ही मूव्ह होते दुसऱ्या लेअरवर, त्या ठिकाणी त्याची मोशन्स ही अपोज केल्या जाते इंटरनल फ्रिक्शन्सनं. त्या इंटरनल फ्रिक्शन्सला आपण इंटरनल फ्रिक्शन्स किंवा व्हिस्कोसिटी म्हणतो. मग काय, द प्रॉपर्टी ऑफ मुव्हिंग फ्लुइड. मग त्या ठिकाणी लिक्विड्स असेल गॅस असेल, टू अपोज द रिलेटिव्ह मोशन्स बिटवीन इट्स लेयर इज कॉल्ड एज व्हिस्कोसिटी. दिस इज द बेसिक आयडिया अबाउट द व्हिस्कोसिटी, और दिस इज द डेफिनेशन्स, प्रॉपर डेफिनेशन्स ऑफ द व्हिस्कोसिटी. आणि या ठिकाणी आपल्या चांगल्या प्रकारे लक्षात येऊ शकतं की व्हिस्कोसिटी काय, इंटरनल फ्रिक्शन्स आहे बिटवीन द लेयर्स ऑफ अ फ्लुइड. जसं की सॉलिड्समध्ये फ्रिक्शन्स आहे की त्या मोशन्सला अपोज करतं, त्याचप्रमाणे फ्लुइड्समध्ये सुद्धा लिक्विड्स असेल किंवा गॅस असेल त्याच्यामध्ये सुद्धा फ्रिक्शन्स आहे. आणि त्या फ्रिक्शन्सलाच आपण काय म्हणतोय, व्हिस्कोसिटी म्हणतो किंवा इंटरनल फ्रिक्शन्स असं म्हणत असतो. आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे द व्हिस्कोसिटी ऑफ फ्लुइड
ही वेगवेगळ्या सबस्टन्सची डिफरंट असेल. जसं की या ठिकाणी मी तुमच्या समोर काही एक्झाम्पल्स मांडतोय. The viscosity of honey is very large as compared to the water. जे काय होणी आहे, मध आहे, त्याची व्हिस्कोसिटी ही कशी असणार आहे, लार्ज असणार आहे ॲज कम्पेअर टू वॉटर्स. म्हणजे होणीमध्ये आपल्याला माहिती आहे की होणी ज्यावेळेस फ्लो होत असतं हे व्हेरी स्लोली फ्लो होतं, म्हणून त्याची व्हिस्कोसिटी आपल्या त्याचे जनरल्स नेचरसूनच आपल्या लक्षात येईल की याची व्हिस्कोसिटी म्हणजे त्याच्यामध्ये जे काय 2 लेयर्समध्ये त्याच्या फ्रिक्शन्स असणार आहे हे जास्त असणार आहे. वॉटरच्या 2 लेयर्समध्ये फ्रिक्शन्स हे कमी असणार आहे. म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे व्हिस्कोसिटी ऑफ होनी इज ग्रेटर ॲज कम्पेअर टू द वॉटर. देन we discuss here the causes of viscosity. This topic we will discuss in next lectures. Now today we stop here. या ठिकाणी आपण थांबून जाऊ, कारण आपल्या क्लिपची जर लेंथ ही लार्ज झाली, टायमिंग्स वाढला तर त्याला अपलोड करण्यासाठी खूप असा वेळ लागतो आणि डाटासुद्धा लागतो. त्यामुळे आपण छोट्या छोट्या क्लिप्समध्ये आपण हा हायड्रोडायनॅमिक्स टॉपिक डिटेल्समध्ये डिस्कस करू. उद्याला आपण कॉजेस ऑफ व्हिस्कोसिटी आणि कोएफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी हा टॉपिक कोणत्याही परिस्थितीमध्ये डिस्कस करणार आहोत. नाव टू डू स्टॉप हिअर.